मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून दीपक सावंत इच्छुक आहेत असं कळतंय आणि दीपक सावंत यांच्या नावाला अजूनही भाजपाकडून मात्र ग्रीन सिग्नल मिळत नाहीये। भाजपानं दावा सांगितल्यास पुन्हा एकदा शिंदेंची शिवसेना आणि भाजपात चढाओढ होणार आहे। कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाचे निरंजन डावखरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून अपडेट्स घेऊया। पंकज, काय नेमकं घडू शकतं? भाजपकडून जर दावा सांगितला गेला तर पुन्हा एकदा अडचण निर्माण होऊ शकते। काय नेमकं महायुतीत घडतंय याबाबत? मुंबई पदवीधर मतदारसंघ हा नेहमीच प्रतिष्ठेचा राहिलेला आहे। त्याच्यामध्ये अनिल परब यांची उमेदवारी जी आहे ती जाहीर केली तर दीपक सावंत हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं इच्छुक आहेत। यावर त्यांच्या बैठका सुद्धा झालेल्या आहेत, मात्र अजून भाजपाकडनं त्यांच्या नावाला ग्रीन सिग्नल आलेला नाहीये। अर्थात या जागेवरती जर का भाजपानं दावा सांगितला किंवा मुंबई पदवीधर मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार लढेल अशी शक्यता जर का निर्माण झाली तर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये जशी चुरस किंवा चढाओढ लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी जागा वाटपावरून पाहायला मिळाली तशीच मुंबई पदवीधर मतदारसंघामधून पाहायला मिळण्याची शक्यता आहे। अर्थात डेटा कलेक्ट करणं किंवा नावाची नोंदणी करणं यावरती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणि त्याचं मतदान जे ते अवलंबून असतं। दीपक सावंत आणि अनिल परब या दोघांनी आपापल्या पक्षामध्ये नाव नोंदणीसाठी जी आहे ती प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये भूमिका पार पाडलेली आहे। त्यामुळे दीपक सावंत विरुद्ध अनिल परब ही लढत होणार का आहे तितकंच महत्वाचं आहे, कारण एका शिवसेनेत असताना अनिल परब आणि दीपक सावंत हे दोघंच पदवीधर मतदारसंघाची जी प्रक्रिया आहे ती पार पाडायची। अगदी पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।